नमस्कार, एएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी अजमेर शेख. सर, आज आपल्यासाठी महत्त्वपूर्ण करंट अपडेट पाहणार आहोत आणि खूप महत्त्वपूर्ण अहवाल आपल्यासाठी आज एक आपण पाहणार आहोत. काही वादळे आयुष्यामध्ये नक्कीच येत असतात. वादळे ही आयुष्यात नक्कीच येत असतात, पण वादळ्यानं घाबरून जायचं नाही. तर काही वादळे ही अडचणीसाठी नाही, तर आपला रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात. आपला रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात. आता पहा, पार्लिमेंटरी कमिटी, संसदीय समिती याच्यामध्ये एक महत्वपूर्ण अहवाल आलेला आहे. संसदीय समिती. आता संसदीय समितीचा एक संविधानामध्ये उल्लेख केलेला आहे की या संसदीय समित्यामध्ये काही महत्वपूर्ण व्यक्ती असतात, महत्वपूर्ण खासदार असतील, त्याच्यामधले राज्यसभेतील खासदार, लोकसभेतील खासदार, आणि या खासदाराचं, या कॅबिनेट मंत्र्याचं काम आहे की विविध गोष्टीतील सचिवांच्या माध्यमातून, IAS, IPS, IFS सेक्रेटरीच्या माध्यमातून महत्वपूर्ण संशोधन करून अहवाल सादर करणे. आणि ह्या संसदीय समिती आज एक महत्वपूर्ण आपण आज अहवाल पाहणार आहोत, रिपोर्ट पाहणार आहोत. तर या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की भारत हा ब्राझील आणि चीनपेक्षा शेतीचं जे आधुनिकीकरण आहे यामध्ये मागे आहे. ब्राझील हा एक दक्षिण अमेरिके खंडातील एक भारतासारखाच एक मागास देश आहे आणि भारतासारखंच वातावरण, लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असलेला देश आहे. आणि चीन आपल्यापेक्षा मशिनीकरणामध्ये, आधुनिकीकरणामध्ये पुढे आहे. आणि ह्या संसदीय समितीने सांगितलंय, जर भारताला जर शेतीमध्ये जर बदल करण्यात आला तर आपण विविध क्षेत्रामध्ये प्रगती करू शकणार 100%, आणि महासत्ता होणार, आणि शेतकऱ्यांना भाव, पिकाला भाव आणि शेतकऱ्याचं उत्पन्न आपल्याला वाढवता येणार आहे, आणि त्यांची जे आर्थिक क्षमता आहे ते वाढवता येणार आहे. आता पहा मित्रांनो, ब्राझील जे आहे ते मशिनीकरणामध्ये 75% त्याचं मशिनीकरण झालेलं आहे, आणि शेती क्षेत्राला त्यानं प्राधान्य दिल्यामुळं शेतीमुळेच देशाचा विकास होत आहे. त्यानंतर चीनचं जवळपास 59.5% मशिनीकरण शेती क्षेत्रामध्ये झालेलं आहे. मशिनीकरण इन ऍग्रिकल्चर म्हणजेच मशीन्स यूज इन ऍग्रिकल्चर टू डेव्हलप द फार्म अँड कल्टिवेट द क्रॉप्स. म्हणजे शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्यामध्ये जे महत्वपूर्ण घटक असतात, मातीची क्षमता तपासणे, पाण्याचा योग्य वापर करणे, आणि जे बियाणे आहेत त्यांची तपासणी करून योग्य मातीमध्येच ते बियाणे टाकून जास्त उत्पन्न घ्यायचं. कमी खर्च, जास्त उत्पन्न, कमी कालावधी आणि कमी मेहनत हे शेती करण्याच्या रिपोर्टमध्ये यावेळेस सांगितलेलं आहे. आणि ही जी रिपोर्ट आहे ही गव्हर्नमेंटची रिपोर्ट आहे. लक्ष देऊन बघा. आता जर आपल्या देशाला, भारत देशाला 70 ते 80% जर शेतीचं मशिनीकरण किंवा आधुनिकीकरण करायचं असेल तर जवळपास आपल्याला 25 वर्ष लागणार आहेत. आणखीन 25 वर्ष लागणार आहेत. तर आपल्या देशामध्ये सध्या फक्त 47% मशिनीकरण झालेलं आहे. आणि शेतीचं मशिनीकरणामध्ये फायदा एक आहे की इस्रायल किंवा वाळवंटी प्रदेशातील दुबई सारख्या ज्या देशामध्ये, वाळवंटी देशामध्ये, त्यांनी इस्रायलनं जे वाळूतील पाणी साठवण क्षमता, ड्रिप सिंचन, स्प्रिंकलर आणि कमी जागेवर जास्त पाण्याचा उपयोग करून, योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्याचं उत्पन्न हे लाखावर नेऊन ठेवलेलं आहे आणि देशाला आधुनिकतेकडे घेऊन गेले. मग भारत देशामध्ये जवळपास 60 ते 70% लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत. 60 ते 70% शेतीवर अवलंबून आहेत. मग हे रिपोर्ट हेच सांगते की आपल्याला पुढं या आधुनिकीकरणाचं महत्व काय आहे. तर ह्याची उत्पादकता वाढणार आहे. जे बियाणे आहेत, जे खते आहेत, त्याचा योग्य वापर करून कमीच खर्चामध्ये जास्त उत्पन्न भेटणार आहे. जिथं 10-15 पोते लागणार तिथं आपल्याला योग्य 2-3 पोत्यामध्ये याचा जर उपयोग सिस्टमॅटिक पद्धतीनं, सायंटिफिक यूज जर केला तर आपल्याला हे खर्च वाचणार आहे, मेहनत वाचणार आहे. त्यानंतर पाण्याचा योग्य वापर, त्यानंतर मातीची तपासणी करणं आणि त्याची योग्य चाचणी घेऊन त्या पिकासाठी कोणतं पोषक वातावरण त्या जमिनीत आहे ते पाहणं आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्यांचा महत्वपूर्ण फायदा आहे. द मोस्ट इम्पॉर्टन्स ऑफ द मशिनरी इन फार्म. म्हणजेच शेतीमध्ये मशिनीकरणाचा आवश्यकपणा का आहे त्याचं एकच कारण आहे की ही वाळवंटाला असू द्या किंवा जे नापीक जमीन आहे, ह्या नापीक जमिनीला सुद्धा ते कशामध्ये परिवर्तित करते, तर कृषी योग्य जमिनीमध्ये किंवा शेतीमध्ये बदल करता येतो त्या जमिनीचा. आधुनिकीकरणाने ह्या जगामध्ये अनेक क्रांत्या घडून आलेल्या आहेत आणि याच क्रांतीच्या जोरावर आपण 2024चा आणखीन एक, अगोदर जवळपास 3 भारतरत्न मिळालेत आणि आणखीन आधी 2 भारतरत्न मिळालेले आहेत आणि आता सध्या आणखीन 3 भारतरत्न मिळालेले आहेत. तर ह्या 3 भारतरत्नामध्ये शेतीशी संदर्भात असणारे MS स्वामीनाथन
हे एक वैज्ञानिक आहेत, MS स्वामीनाथन. 1965च्या दशकामध्ये किंवा 60च्या दशकामध्ये देशामध्ये ज्यावेळेस गहू खायला लोकायला नव्हते, गरिबी वाढली होती, अन्न नव्हतं, अमेरिकेकडून आपण PL480 हा गहू मागवला. त्या गव्हामध्ये हे काँग्रेस सारखं विविध जे शेतीवर अतिक्रमण करणारं गवत आलं आणि हा गहू त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा होता. पण त्यावेळेसच्या देशातील पंतप्रधानांनी सांगितलं की आपल्याला शेतीमध्ये क्रांती घडवायची, उत्पादनामध्ये बदल करायचा आहे. आणि यामध्ये जगामध्ये जे होते नॉर्मन बोरलॉग यांनी मेक्सिकोमध्ये गव्हाची अशी जात शोधली होती की जी कमी पाण्यावर येईल, त्याची उंची कमी असेल आणि उत्पन्न जास्त असेल. आणि ते बियाणं भारतात आणण्यासाठी या वैज्ञानिकांनी जास्त प्रयत्न केले आणि यांनी शेतीमध्ये क्रांतीसाठी योगदान दिलं. डॉक्टर MS स्वामीनाथन, ज्यांना आज किंवा महागल्ल्या काही दिवसामध्ये नुकताच भारतरत्न घोषित केलेला आहे, भारतरत्न जाहीर. अगोदर कर्पूरी ठाकूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. त्यानंतर LK अडवाणी माजी उपपंतप्रधान आणि माजी केंद्रीय मंत्री, हे 49 हे झाले 50 भारतरत्न. आणि त्यानंतर काल परवा 51वा, 52 आणि 53वा भारतरत्न मिळालेला आहे. आणि हा भारतरत्न घोषित करण्याची इतिहासामधली पहिलीच वेळ आहे की एका वर्षी जास्तीत जास्त 3 जणांना भारतरत्न देता येतो. पण या करंट अपडेटमध्ये आपण ही गोष्ट पाहणार आहोत की यावेळेस जवळपास 5 जणांना भारतरत्न मिळालेला आहे. आता हे आपण कृषी तंत्रज्ञानामध्ये MS स्वामीनाथन यांचं जे योगदान पाहणार आहोत. आणि तंत्रज्ञानामुळे काय झालं, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागामध्ये आणि हरियाणा सारख्या भागामध्ये मशिनीकरण म्हणजे हार्वेस्टर आलं. आज जे गहू काढण्याच्या मशिनी, सोयाबीन काढण्याच्या मशिनी आलेल्या आहेत, तर ते त्यावेळेस 67 मध्ये आपण US मधून किंवा विविध तंत्रज्ञान मागवलं आणि काम सोपं झालं. कमी कालावधीमध्ये गहू काढून मळून त्याचं योग्य साठवण सुद्धा होऊ लागली, ही त्याचा फायदा आहे. आणि देशाला या क्रांतीमुळे झालं काय, हरित क्रांती म्हणजे अन्नधान्य उत्पादन वाढवणे, अशा अनेक क्रांत्या त्यानंतर भारत देशाने राबवले, त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर या क्रांतीनं झालं काय, तर भारत देश हा गहू उत्पादनात स्वावलंबी बनून दुसऱ्या देशाला निर्यात करू लागला. हे या क्रांतीचं योगदान आहे. आणि ह्या वैज्ञानिकांचं आपण ह्या भारतरत्न देऊन योग्य सन्मान केलेला आहे. आता त्यांच्या अगोदर एक PV नरसिंह राव हे देशाचे माजी पंतप्रधान होते आणि त्यांना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री म्हणून विविध पद भूषवलेत, त्यांना सुद्धा भारतरत्न मिळालेला आहे. त्यानंतर चौधरी चरण सिंह हे माजी उपपंतप्रधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांना सुद्धा भारतरत्न मिळालेला आहे. म्हणून यावेळेस जवळपास 5 जणांना भारतरत्न 2024 ला मिळालेला आहे. आणि हे जे रिपोर्ट्स आहे, तर ह्या आपल्याला शेतीमध्ये नक्कीच बदल करावा लागेल आणि शेतीच्या मालाला योग्य भाव योग्य वेळेत मिळाला पाहिजे. तर शेतकरी आणि ग्रामीण भाग जवळपास आणखीन सुद्धा 2011च्या लोकसंख्येनुसार 35 ते 38% फक्त शहरी भागामध्ये लोक राहतात आणि जवळपास 62% प्लस किंवा 64% लोक ग्रामीण भागात राहतात. म्हणजेच शेतीवर अवलंबून राहतात आणि शेती परस्पूरक रोजगार आणि व्यवसाय करत असतात. म्हणून एक गोष्ट कायम आहे, 1951 पासून आपण शेतीला सुरुवातीला प्राधान्य दिलं, पण नंतरच्या दशकामध्ये शेतीकडे दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणून आज आपल्याला पुन्हा एकदा शेतीकडे वळावं लागेल आणि शेतीमध्ये क्रांती करून देशाला महासत्ता बनवावंच लागेल. तरच विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, मजूर असतील किंवा सर्व घटकांचा ह्याच्यामध्ये विकास होणार आहे. आणि यामध्ये आपण कोरोनामध्ये पाहिलंय की सर्व लोक सर्व धंदे बंद असताना फक्त शेतीनंच आपल्याला जगवलेलं आहे. पुढची महत्वाची करंट अपडेट आहे. करंट अपडेट म्हणजे चालू घडामोडी आणि करंट अफेअर्स म्हणजे सुद्धा चालू घडामोडी. ग्रॅमी अवॉर्ड हा संगीत क्षेत्रातील महत्वपूर्ण पुरस्कार आहे आणि या वर्षीचा जगातील सर्वोत्कृष्ट संगीत हा भारतीयांना पुरस्कार मिळालेला आहे. द ग्लोबल म्युझिक अवॉर्ड 2024 मिळालेला आहे. आपल्या एक बँडचं नाव आहे शक्ती बँड, जो लग्नामध्ये विविध ठिकाणी बँड वाजवतात. तसाच पण या बँड मध्ये एक विशिष्ट पद्धतीनं त्यांनी म्युझिक सादर करून ते म्युझिक विविध चाचणीसाठी, तपासणीसाठी, पुरस्कारासाठी पाठवलेलं असतं. म्हणजे संगीताचं योगदान हे खूप महत्वाचं आहे. आणि या बँड मध्ये जे प्रमुख व्यक्ती होते
त्यामध्ये प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, त्यानंतर प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन, जगप्रसिद्ध तबला वादक आहेत. ज्यावेळेस नोबेल पुरस्कार दिला जातो अशा ठिकाणी यांचा कार्यक्रमाचं तबला वादनाचं जगामध्ये आयोजन केलं जातं. त्यानंतर के सेल्वा गणेश आणि गणेश गोपालन ह्या लोकांना ग्रॅमी अवॉर्ड मिळालेला आहे. आणि त्या अवॉर्ड मध्ये ह्यांना प्रसिद्ध जे ह्याने म्युझिक कंपोज केलेलं आहे धिस मोमेंट, म्हणजे हा क्षण किंवा आत्ताचा क्षण, धिस मोमेंट साठी हा अवॉर्ड मिळालेला आहे 2024. नेक्स्ट इम्पॉर्टंट करंट अपडेट, न्यायमूर्ती रितू बहारी, माननीय रितू बहारी यांना उत्तराखंडच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश होण्याचा मान मिळालेला आहे. उत्तराखंड ची राजधानी डेहराडून आहे आणि उत्तराखंड याच ठिकाणी भारत देशातील सर्वात कठीण असणारी परीक्षा IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, कलेक्टर, IPS, इंडियन फॉरेन सर्व्हिस या सर्व मोठ्या अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग सेंटर मसुरी या ठिकाणी आहे. आणि याच उत्तराखंडमध्ये सगळ्यात महत्वाचं वृक्ष संशोधन अहवाल करणारी किंवा वन संशोधन करणारी संस्था सुद्धा याच ठिकाणी आहे. आता उत्तराखंडच्या पहिल्या मुख्य महिला न्यायाधीश होण्याचा मान रितू बहारी यांना मिळालेल्या ह्या पहिल्या न्यायमूर्ती आहेत. त्यानंतर उत्तराखंडशी संदर्भात एक महत्वपूर्ण घटना आहे की उत्तराखंड हे देशातील दुसरं असं राज्य बनलेलं आहे. लक्ष द्या आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि महत्वपूर्ण विद्यार्थ्यांसाठी किंवा सर्व विविध क्षेत्रातील व्यक्तीसाठी चालू घडामोडी महत्वाच्या आहेत. आणि विविध संसदीय रिपोर्ट्स, PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ही भारत सरकारची एक एजन्सी आहे PIB, त्यानंतर संसद टीव्ही, राज्यसभा टीव्ही, RS आणि संसद टीव्ही अशा चॅनलवरून आपण ही माहिती पाहत असतात. आणि ही जी माहिती आहे तर जे महत्वपूर्ण दिल्लीमधील टेलिग्राम चॅनल आहेत माझे, त्या टेलिग्राम चॅनलवर विविध ह्या अहवाल रिपोर्ट्स येत असतात. खात्रीशीर माहिती आपण जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे एक विधेयक पास झालेलं आहे उत्तराखंडमध्ये आणि त्या विधेयकाचं नाव आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड, म्हणजे समान नागरिक कायदा. समान नागरिक कायदा म्हणजे काय, तर काही जणांना याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन किंवा गोंधळ होऊ शकतो की सर्वांना समान आरक्षण. तर आरक्षण हा भाग मित्रांनो वेगळा आहे आणि समान नागरिक कायदा हा भाग थोडासा वेगळा आहे. याच्यामध्ये गोष्ट महत्वाची आहे की समान नागरिक कायद्यामध्ये जे दत्तक घेण्याची व्यवस्था आहे, अडॉप्टेशन, डिवॉर्स म्हणजे घटस्फोट घेणे, त्यानंतर धर्म, त्यानंतर घटस्फोटानंतर मिळणाऱ्या ज्या काही त्यांना सवलती आहेत किंवा लग्न करणे, अशा गोष्टी ह्या त्याच्यावर चर्चा केलेल्या असतात. आणि विविध धर्माच्या लोकांना समान नियम किंवा समान कायदा असेल आणि सवलती सुद्धा समान असतील असा यामध्ये उल्लेख आहे. आणि UCC हे भारताच्या संविधानामध्ये कलम 44 आर्टिकल 44 इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज डील्स विथ द युनिफॉर्म सिव्हिल कोड. भारताच्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे की समानतेच्या साठी किंवा समान नागरिकासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आता पहिले राज्य कोणते युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते, असा जर आपल्याला प्रश्न पडला तर आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि तो आहे गोवा. 1961 मध्ये त्यावेळेस पोर्तुगीज पासून आपण गोवा मुक्ती केली. त्यावेळेस पोर्तुगीज नियमाप्रमाणेच त्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड हा लागू करणारा गोवा हा पहिला राज्य आहे. देशातील पहिलं राज्य कोणतं, गोवा, आणि दुसरे आहे उत्तराखंड. आणि यामध्ये UCC मध्ये थोडे समानतेचे कायदे सर्व नागरिकांसाठी समान आहेत. दत्तक घ्यायला समान नियम, लग्न करायला समान नियम सर्व धर्मातील कोणत्याही धर्माचा. आणि यामध्ये एक वैशिष्ट्य असे आहे की धर्मासोबत छेडछाड नाही. कुठलाही धर्म असला तर त्याच्यामध्ये ढवळाढवळ केलेली नाही. फक्त जो लग्नाचा नियम आहे, वारसाचा नियम आहे, तो समान असणार आहे, कुणावरही अन्याय होणार नाही हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता काही घटना किंवा काही महत्वपूर्ण घटक पाहू. UCC कलम 44 नुसार संविधानामध्ये आहे आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरिक कायदा करणारे पहिले राज्य गोवा, दुसरे आहे उत्तराखंड. आता राज्यपालाची स्वाक्षरी मिळाल्यानंतर या कायद्याचं विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार आहे. आता लग्न
तर लग्नासाठी या कायद्यामध्ये काय सांगितलंय की मुलाचं वय 21 आणि मुलीचं वय हे 18 असणार आहे आणि यामध्ये लग्न जे आहे ते फक्त स्त्री आणि पुरुषामध्ये होणार आहे, ह्या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्यानंतर हे कायदा कशाशी संदर्भात आहे? दत्तक, लिव्ह इन, घटस्फोट आणि वारसा हक्क. आता हा लिव्ह इन एक नवीन प्रकार आलेला आहे, म्हणजे आहे अगोदरच पण आता तो जास्त चर्चेत आलेला आहे. मोठ्या शहरामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगलोर, हैदराबाद अशा शहरामध्ये शिकायला गेलेले विद्यार्थी, मुलगा आणि मुलगी लग्न केल्यासारखंच एकत्र राहत असतात आणि एकत्र राहण्यासाठी त्याला कुणाचीही परमिशन घ्यायची गरज नाही आणि लिव्ह इन मध्ये ते अनेक वर्ष राहतात आणि काही ठिकाणात असं दिसून आलं की वादविवाद झाल्यानंतर ते विभक्त होतात. म्हणजे मुलगा आणि मुलगी एकत्र राहण्याच्या ह्या पद्धतीला लिव्ह इन हे शहरामध्ये नवीन पद्धत आलेली आहे आणि काही विद्यार्थी घरच्याला न सांगताच राहतात, काही म्हणण्यापेक्षा बरेच विद्यार्थी घरच्याला न सांगता राहतात. म्हणून या कायद्यामध्ये उल्लेख केलेला आहे की 21 वर्ष कमीत कमी वय असणं आवश्यक आहे लिव्ह इन मध्ये राहण्यासाठी आणि मुलीचं वय हे 18 आणि त्याच्यापेक्षा जास्त असलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगितलं या कायद्यामध्ये की उत्तराखंडमध्ये जर तुम्हाला मुलाला आणि मुलीला बिना लग्न करता एकत्र राहायचं असेल तर तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे आणि त्या मुलीला आणि त्या मुलाला पालकांना माहिती देणं सुद्धा बंधनकारक आहे. ही या युनिफॉर्म सिव्हिल कोड मध्ये तरतूद केलेली आहे. त्यानंतर वारसा हक्क कसा मिळणार आता या कायद्यानुसार? तर वारसा हक्क सर्वांना समान मिळणार. मुलगा असो की मुलगी असो त्यांना तो वडिलांच्या वारसा जमिनीमध्ये आणि संपत्तीमध्ये हक्क मिळणार आहे. ही या कायद्यामध्ये दुसरी तरतूद आहे. त्यानंतर घटस्फोटाबद्दल हा कायदा काय म्हणतो? डिवोर्स बद्दल. तर घटस्फोट हा जोपर्यंत, आता इकडे लक्ष द्या की दुसरं लग्न पहिल्यांदा की लग्न जे आहे तर एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या महिलेचा पती जिवंत असला किंवा एखाद्या पुरुषाची पत्नी जिवंत असली तर त्यांना दुसरं लग्न करता येणार नाही. आणि घटस्फोट जे आहे, जर समजा घटस्फोट मिळाला तर घटस्फोट घेणाऱ्या स्त्रीला पुन्हा त्याच पुरुषासोबत लग्न करण्यासाठी किंवा दुसऱ्या पुरुषासाठी लग्न करण्यासाठी बंधन असणार नाही. म्हणजे महिलेला थोडीशी जास्त ताकद आणि समानता आणि हक्क यावेळेस दिलेले आहेत. दुसरं लग्न तर दोन्हीपैकी जिवंत असेल तर करता येणार नाही. आता घटस्फोट सांगितलं की स्त्रीला घटस्फोट मिळाल्यानंतर सुद्धा त्या जुन्या आपल्या पतीसोबत लग्न करता येणार किंवा दुसऱ्या व्यक्तीशी करण्यासाठी काही बंधनं नाहीत. आणि जर एखाद्या व्यक्तीनं लग्न करताना लग्न केलं, दोन्ही विविध धर्माचे आहेत, आणि जर एखाद्यानं न सांगता धर्म बदलला, धर्म परिवर्तन केलं तर त्या दुसऱ्या जोडप्याला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे, त्याची सहमती सुद्धा आवश्यक आहे. तर मुलांना समान हक्क आणि ही लिव्ह इन मध्ये काही मोठ्या शहरामध्ये ह्या गोष्टी होत असतात. अशा प्रकारे आपण महत्वपूर्ण जी माहिती आजच्या चालू घडामोडी लेक्चरमध्ये करंट अफेअर्स अपडेट मध्ये पाहिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.